मराठी निबंध चाळीतील सुंदर सण, चाळीतले सुंदर दिवस, 4 नंबर वॉर्ड, 5 नंबर ब्लॉक, म्हणजे एका चाळीत 14 खोल्या, अशा पाठोपाठ 4 चाळी, 4 वॉर्ड, 2 वॉर्डमध्ये प्रशस्त मोठं मैदान होतं. अशा चाळीच्या दोन्ही बाजूला मैदानं होती. मागे नळ होते, वॉशरूम होते. 2 चाळींमध्ये भरपूर अंतर होते. चहलपहल असायची. भाजीपाला, कांदे बटाटवाला, मच्छीवाला, गोळेवाला, पाणीपुरीवाला, खेळणीवाला, बांगडीवाला, नारळ पाणीवाला, फळवाला, काथ्या साबणवालाही यायचा. समोरच दूध केंद्र होतं. अगदी साडीवाला, कपडेवालाही यायचा. अशी ही चाळ नावाची वाचाळ वस्ती, पण तरीही आनंददायी होती. सगळे आनंदाने राहत होते, एकमेकांना मदत करायचे. एकमेकांच्या घरी काही अडचण असेल की जर कोणी आजारी असेल तर डबा, सर्व काही करायचे. 2 अशी चाळ आमची, एकमेकाशी हसत बोलायचे. प्रत्येक सण एकत्र साजरा करायचे. गुढीपाडवा असला तर प्रत्येक चाळीच्या कोपऱ्यावर मोठी गुढी उभारायची. सर्वांच्या दारात, अंगणात रांगोळ्या काढायच्या. मग पुढे ख्रिश्चन असो व मुसलमान असो, बंगाली असो, दक्षिण भारतीय असो, तो कुणी असला तरी सर्वांच्या दारावर तोरणं बांधायची. मराठी माणसाचा नूतन वर्षारंभ, त्यामुळे पुरणपोळी, श्रीखंड, पुरी, बासुंदी बेत असायचा. एकमेकांना जेवायला बोलवायचे. इथे जात, धर्म, भाषा याचा काही संबंध नसायचा. श्रावण महिन्यात दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी व्हायची. एका माणसाच्या खांद्यावर एका मुलाला घेऊन तो दहीहंडी फोडायचा. अगदी साधेपणाने असायचं. थर लावणे नव्हतं, फक्त निखळ आनंद. गणपतीमध्येही तसंच. सर्वजण उत्साहाने सार्वजनिक गणपती बसवतात. नवरात्रामध्ये फक्त गुजराती बांधव नाही तर इतर सगळे गरबा खेळायचे. दसऱ्याच्या दिवशी सोनं देऊन मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा. चाळभर हॅपी दसरा म्हणत शुभेच्छा द्यायच्या. आणि मग दिवाळी यायची. दिवाळी. संपूर्ण मैदानात रांगोळ्या सजायच्या, तोरणे लावायची. घरांची साफसफाई, रंग देणे आधीच सुरू व्हायचे. सर्व घरांमधून फराळाचा सुगंध यायचा. एकमेकांना फराळाचे पदार्थ बनवायला मदत करायची. दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान असायचे. दिवाळी आली, पहिली अंघोळी, घाला रांगोळी, सजल्या दिव्यांच्या ओळी, आकाशकंदील लावायचे. हॅपी दिवाळी, हॅपी दिवाळी. सगळीकडे सुगंधी उठणे, तेल, सुगंधी साबणाचा वास यायचा. अंघोळी झाल्या की नवीन कपडे घालायचे व सर्वांना ताटात करंजी, चकली, शेव, शंकरपाळी, लाडू, चिवडा घेऊन चाळीत सर्वांना द्यायचा. मग सहकुटुंब फराळ करायचा. लाईटीच्या माळ्या, पणत्या लावायच्या. एका मोठ्या लोखंडी भांड्यात पाणी असायचे. फुलभाज्या, सुरसुरी लावायची व त्या पाण्यात टाकायचे. सर्वांबरोबर फटाके उडवायचे. नंतर संक्रांतीला पतंग उडवायची. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून तिळाचे लाडू द्यायचे. होळीला मैदानात होळी पेटवायची, तिची पूजा करायची. दुसऱ्या दिवशी सर्व रंग खेळायचे. मैदाने रंगून जायची. रमजान महिन्यात मैदानात मंडप घालायचे. रोजा सोडायला सगळी काही ना काही पदार्थ करून तिथे द्यायचे. एकत्र रोजा सोडायचे. ईदच्या दिवशी सर्वांना ईद मुबारक करायचं. मुस्लिम बांधवही सर्वांना शिरखुर्मा खायला द्यायचे. ख्रिसमसला दिवाळीसारखं सजवलं जायचं. मोठा स्टार, कंदील लावायचे. सर्वांच्या घरी फराळ तयार करायचे. एकमेकांच्या मदत करायची व ख्रिश्चन बांधवही सर्वांना फराळ, केक द्यायचे. 2-3 दिवस कार्यक्रम चालायचे. मेरी ख्रिसमस म्हणून शुभेच्छा द्यायचे. येशू व मदर मेरी यांची सुंदर देखावे मैदानात तयार करायचे. न्यू इयर पर्यंत सजावट असायची. 1 जानेवारीला हॅपी न्यू इयर करायचे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी व्हायची. मिरवणूक निघायची. अगदी साजरे सगळे सण एकत्रपणे साजरे व्हायचे. मुख्य म्हणजे आपले राष्ट्रीय सण 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन दिमाखात साजरे व्हायचे.
कमिटी ऑफिसच्या मैदानात झेंडावंदन व्हायचं. सगळे हजर असायचे. 10वी 12वी किंवा पदवी पास झालेल्या मुलांना बक्षिसं द्यायचे. त्यांनाच अभिनंदन करायचं. खूप छान वाटायचं. खऱ्या अर्थाने विविधतेत एकता अशा माझ्या भारत देशात राहिल्यासारखे वाटायचे. सर्व मुलांना क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल खेळता यावे. गरबा, टिपऱ्या, वेगवेगळे कार्यक्रम व्हायचे कारण मोठी मैदाने होती. मुलांना शारीरिक व मानसिक विकास होत होता. खऱ्या अर्थाने मुंबई धर्म, जात निरपेक्ष होती. आपण भारत देश खऱ्या अर्थाने प्रगतीपथावर होता. पण आत्ता काय? थिंक अबाउट इट. ॲज अ टीचर मला वाटतं ह्याच्यावर सर्वांनी विचार करावा. आणि तुम्हाला जर आवडलं तर जरूर सबस्क्राईब करा सूर्या मराठी हिंदी टीचर चॅनल आणि लाईक करा. धन्यवाद.